नमस्कार फ्रेंड, आज आपण घरगुती पद्धतीने समोसे बनवणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सुरुवातीला आपण त्यात 2 वाटी मैदा घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये ओवा टाकणार आहोत. ओवा हाताने चांगलं चोळून त्याच्यात टाकूत, म्हणजे त्याच्यात टेस्ट येईल. ओवा टाकल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालणार आहोत. टाकल्यानंतर आपण तूप टाकणार आहोत, जेणेकरून समोसे खुसखुशीत होतील. तूप टाकून झाल्यावर आपण ते सगळे एकत्र करून घेऊ व्यवस्थित, की म्हणजे ओवा वगैरे हे नको व्हायला. एकत्र करून झाल्यानंतर आपण त्याचं हाताने लाडू बनवून पाहू, म्हणजे जसं की आपल्याला समजेल की पीठ व्यवस्थित झालं आहे. आता कोमट पाणी टाकून आपण पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने पीठ मळून झालं आहे. किती सॉफ्ट झालं आहे पहा. अशा पद्धतीचं पीठ हवं आहे आपल्याला. आता हे पीठ आपण झाकून ठेवू थोड्या वेळासाठी. तोवर आपण ठेचा, कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि हळद घेऊ चटणीसाठी. सुरुवातीला आपण मोहरी टाकू तेलात. त्यानंतर त्यात जिरं घालणार आहोत. जिरं टाकून झाल्यानंतर कढीपत्ता टाकू त्यानंतर आपण हिरवी मिरचीचा केलेला ठेचा त्यात टाकणार आहोत. तेलामध्ये ठेचा व्यवस्थित हे करायचं आहे, जेणेकरून मिरची कच्ची राहणार नाही. हे एकत्र करून झाल्यानंतर आपण हळद टाकू त्यात. एकत्र करू आणि परत चवीपुरता मीठ त्याच्यात टाकणार आहोत. आता हे सर्व केलेलं हे आपण उकडलेल्या बटाट्यांमध्ये एकत्र करणार आहोत. बटाटे थंड करून झाल्यानंतर हे कालवण आपण त्यात टाकलं आहे. आता ही झाले आपले बटाट्याचं सारण. आता हे झाकलेलं पीठ काढून त्याचा एक लोळी घेऊन ती व्यवस्थित लाटून घेऊ. मीडियम आकाराची चपाती झाल्यानंतर त्याला मधून असं कट करून घेऊ. आता याचा आपण एक त्रिकोण शेप तयार करून त्याला समोशाचा आकार देणार आहोत. समोसा सुटायला नको तळताना, म्हणून पाणी लावून त्याचं व्यवस्थित त्याला चिटकवून घेणार. अशा पद्धतीने कोन तयार झाल्यावर आपण आता याच्यात बटाट्याचं ते सारण बनवलेलं त्यात टाकणार आहोत. सारण व्यवस्थित टाकल्यानंतर एका साईडने चपातीला परत पाणी लावून घेऊ, की जेणेकरून ते तळताना सुटायला नको म्हणून, आणि व्यवस्थित चिटकवून घेऊ. आता अशा पद्धतीने आपण समोस्याचा आकार दिलेला आहे आणि आपण सगळे समोसे आता रेडी करून घेऊ. हे सगळे समोसे रेडी करून झाले. आता तेल गरम करून ठेवलं आहे, त्यात आपण एक एक हे सगळे समोसे तळायला टाकणार आहोत. मध्यम आचेवर आपण हे सगळे समोसे फ्राय करणार आहोत. समोसे असे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ते एक एक काढून घेऊ. मीडियम आचेवर समोसे मस्त कुरकुरीत असे बनतात. अशा पद्धतीने आम्ही हे सर्व समोसे मीडियम आचेवर तळून घेतले आहेत. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा. धन्यवाद.